Israel. Your inability to name that. मित्रांनो, आजची व्हिडिओ नक्कीच बघा. एक मरीन अधिकारी ज्यांनी अमेरिकन सिनेटचं पूर्ण सभागृह हादरवलं. सर्व उपस्थित खासदारांना धक्का बसला. पूर्ण सभागृहात फक्त एकच व्यक्ती खरं बोलू शकला. America does not want to send its sons and daughters to war for Israel. And nobody wants to fight for Israel. हे युद्ध जर इस्रायल व इराणचं आहे तर अमेरिका का मध्ये पडत आहे? आमचे लोक का मरत आहे? मित्रांनो, इतकं खरं बोलायची हिंमत फार कमी लोकांची असते. जसं महात्मा गांधी होते, जे बोलले होते, मी इंग्रजांना देशाच्या बाहेर काढेल. अमेरिका व व्हिएतनाम युद्धाच्या वेळेस मोहम्मद अली अमेरिकन गव्हर्नमेंटला बोलला होता, दुसऱ्या देशातील गरीब लोकांवर मी का गोळी चालवू? याचा परिणाम 4 वर्ष जेलमध्ये जावं लागलं. सेम ॲटम बॉम्ब बनवणारा ओपनहायमर जेव्हा समजलं अमेरिका बॉम्बचा वापर फक्त जिंकण्यासाठी करत आहे, तेव्हा त्यांनी स्वतः जो ॲटम बॉम्ब बनवला होता त्यांनी त्या प्रोजेक्टला शेवटपर्यंत त्यांनी स्वतः विरोध केला. मित्रांनो, या सगळ्यांचं म्हणणं एकच होतं, जर लोक इतके मोठ्या प्रमाणावर मारले जात आहात तर तुम्ही युद्ध का करताय? रिसेंटली युद्धाविषयी जगातल्या खूप साऱ्या नेत्यांपैकी एक महत्त्वाचे आणि प्रमुख असलेले स्पेनचे PM यांनी प्रतिक्रिया दिली. स्पेनच्या PMचं सरळ म्हणणं होतं, जर आपण बसून बोलून युद्ध थांबवू शकतो तर इतक्या भयंकर युद्धाची काय गरज आहे? मित्रांनो, ही खूप थोडी उदाहरणं आहेत ज्यांनी सत्यासाठी आवाज उठवला, जे मेंढरांप्रमाणे गर्दीच्या मागे नाही गेले.